ओम साईराम. श्री साईबाबा योगीराज आहेत. अनेक योगी महायोगी श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येत असत. एकदा नानासाहेब चांदोरकरांसोबत एक योग साधक श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आले. त्यांना ध्यानधारणा समाधी शक्य होत नव्हती. मग त्यांनी बाबा काहीतरी मार्गदर्शन करतील व माझी शंका निवारण करतील म्हणून बाबांचे दर्शन घेतले. पण त्यावेळेस बाबा सुकी कांदा भाकर खात होते. ते बघून त्यांना असे वाटले की जे सुकी कांदा भाकर खात आहेत ते माझ्या शंकेचे निवारण काय करणार किंवा त्यांना काय समजत असेल, म्हणून असा विचार करून ते तिथेच थांबले. श्री साईबाबांनी त्यांच्या मनातील विचार जाणले होते व ते नानासाहेब चांदोरकरांना म्हणाले की नाना, कांदा ज्याला पचनी पडेल त्यानेच खावा. प्रत्येकाला तो पचत नसतो व तो पचवण्याचा प्रत्येकामध्ये जोम नसतो. म्हणजेच श्री साईबाबांनी त्यांच्या मनातील विचार जाणून त्यांना असा संकेत दिला की मी कांदा भाकर खातो म्हणून तू माझ्या बाह्य दिसण्यावर किंवा या सर्व गोष्टींवर जाऊ नकोस. मग त्यांना त्यांच्या बोलण्याचा व बाबांबद्दल असे विचार केल्याचा खूप पश्चाताप झाला. मग त्यांनी श्री साईबाबांची माफी मागितली व बाबांनी त्यांच्या शंकेचे निवारण केले. ओम साईराम.